विनायक आवटी. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय चांद पठाण. काय दर्जेदार फलंदाजी केली सलामीला येऊन चांद पठाण यांनी. मॅन ऑफ द मॅच चांद पठाण. खातू फायनान्स यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय एक आकर्षक टी शर्ट या ठिकाणी दिला जातोय मॅन ऑफ द मॅच साठी. खातू फायनान्स सर्व्हिसेस चांद पठाण ठरतायत मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय अशोक शेठ गुलेख, सन्माननीय दत्ता शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय मॅन ऑफ द मॅच. खातू फायनान्स सर्व्हिसेस एक आकर्षक टी शर्ट त्यांच्या माध्यमातून दिले मॅन ऑफ द मॅच साठी. लक्षवेधी टी शर्ट अगदी आपण पाहतोय खातू फायनान्स सर्व्हिसेस. त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी जे दिले जात आहे चांद पठाण यांना. नूतन वर्षाचं कॅलेंडर आणि ऊर्जा बल अगदी आपण पाहतोय. आणि ओनर सन्माननीय दीपक सर यांच्या वतीनं प्रत्येकी 1,000 रुपयांचं पारितोषिक चांद पठाण यांच्यासाठी. विनायक आवटी या. आणि आता बाईट कडे जाणार नाही मी, कारण की मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. जशी मॅच चालू होईल आणखीन एक दर्जेदार आवाज जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सद्यस्थितीला पोहोचतो आहे. जयेश भोसले सर यानंतर आपल्या समवेत जोडले जात आहेत. या सर आपलं असेल हार्दिक स्वागत. सतीश देवकर यांच्या विकेटसाठी किरणजी इंगळे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 500 रुपये. संजयजी झिमूर साहेब यांच्या माध्यमातून सुनील येवलेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. साहिल या वेळेचा बॉल ऑन साइडला केला उंच आणि तितकासा लांब. येतोय षटकार. पीस बनलेले आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, जिथे आपण पाहत आहोत साई एकता फायटर्स टीमचे आघाडीचे फलंदाज सूर्यकांत गुंड आणि त्यांच्यासाठीला सुनील येवले. सुनील येवलेंच्या प्रत्येक षटकारासाठी जिथे आपण पाहतोय साहिल पटेल आणि सुनील पोकरकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. सतीश देवकर यांच्या प्रत्येक विकेटसाठी सुनील पोकरकर, किरण इंगळे, संजय झिमूर आणि यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुनीलने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले, तर संजयजी झिमूर साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावलकावरती धावा जिथे मात्र पाहायला मिळाल्या ते एकंदरीत 20 बनल्यात. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना मंथन डाकीला आपण पाहत आहोत. अलिबागच्या आशिवरे गावाला बिलॉंग करणारा सुनील येवले यांच्या षटकारासाठी साहिल पटेल यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
मंथन डाकीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये लवासा ग्रुपच्या माध्यमातून तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जिथे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील हाशिरे गावाला बिलॉंग करणारा एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना 20 बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. यावेळेचा कोलातला बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपण्यात आलाय. महत्वाचा बॅटर जिथे मात्र सातत्याने एक रणधुरंधर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सुनील येवले. बॅक टू द पॅव्हेलियन. एक डावखुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज किंवा अगदी त्याच वेळेला वेगावरती चांगल्या दर्जाची अगदी त्याच वेळेला फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून पाहायला मिळतो. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उमेशजी शिंदे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंथन डाकीच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये. आकाश काळे यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावण्यात आलं. पहिली विकेट मिळवली पहिल्या बॉलवरती. किरण गाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. डावखुरी हाताचा खेळाडू आहे. सीएचए मध्ये नेहमी चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती मंथन डाकीला यश मिळालेलं पाहायला मिळालंय. लवासा ग्रुप चांगल्या दर्जाचा संघ इथे बांधण्यात आलेला पाहायला मिळालाय. लवासा फायटर्स या नावाने हा संघ सातत्याने खेळत असताना आपण पाहतो. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. हाशिवरे एक्सप्रेस कुठेतरी पटरीवरून खाली आली आहे. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 21 धावा धावलकावरती पाहायला मिळते आहे. अवांतर धाव आले. खारेपाट विभागाचा अभिमान म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. उमेशजी शिंदे साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेला थेट यशांचा वेध. बँग ऑन टार्गेट. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक फलंदाज किरण गाडगे आला तसाच गेला. या स्पर्धेच्या आयोजनातील आणखीन एक महत्वाची व्यक्ती आदरणीय शैलेजी शिंदे साहेब यांचे बंधू यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. सागरजी चाळके साहेब आणि त्याच वेळेला दत्ताजी यांचंही आगमन आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. धावलकावरती केवळ 21 आहे. 2 फलंदाजांना बाद केलंय. मंथन डाकी हे प्रमुख अस्त्र आहे सतीश देवकरचं आणि ते त्याने बाहेर काढलं. विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. 2 फलंदाजांना लगातार बाद केलेलं पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. डिंगडॉंग टीमचे मॅनेजर बाबू फापाळे यांना देखील तुम्ही पाहत आहे. संघाच्या साथीला ते उपस्थित आहेत. साई एकता फायटर संघ यावेळेचा बॉल अगदी मात्र बीट केला क्षेत्ररक्षकाला. परंतु इथे घडलं तरी काय. फलंदाज आणखीन एक बाद. थँक्यू. फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. लेग बिफोर स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बसलाय. धावलकावरती 21 आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती मंथन डाकी येतोय. याआधी वाईट होताना हॅट्रिक कशी झाली. मध्ये एक वाईट बॉल आहे. दुसरा चेंडू वाईट आलाय. सीबी ट्रॉफीचे सर्वे आपण स्वतः पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आबासाहेब बोर यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत.
विकेट मिळवलेले आहेत. 3 फलंदाजांना बाद केलं, ज्यामध्ये एक वाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. मंथन डाकी, खरं तर मला वाटतं या गोष्टीची विसर पडला होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की मध्यंतरी व्हाईट बॉल देखील आला. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो मंथन डाकी. प्रफुल्ल संतोष मोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा बॉल, इथे हॅट्रिक संपादन केली जाईल का त्याची चर्चा सातत्याने होते, कारण एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली सकाळच्या सत्रामध्ये. मंथन डाकी, हॅलो हॅलो, आणखीन एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाल लेग बाईच्या स्वरूपामधून. अर्थात या षटकामध्ये केवळ 1 धाव आणि 2 विकेट इथे प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. फलकावरती धावा 22 at 22 ऑन दी बोर्ड. 3 फलंदाजांना मंथन डाकीने या षटकामध्ये बाद केलंय. भरधाव वेगाने तो गोलंदाजी करतोय. एक द्रुतगती गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. डेड बॉल, मृत चेंडू इथे घोषित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. संघाचा मास्टर माइंड यष्टांच्या पाठीमागे तुम्ही पाहताय. एक चांगला संघ सतीश देवकरने बांधलेला पाहायला मिळाला. चांगल्या टीमची बांधणी करण्यात आली आहे. यावेळेला डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला होता, जिथे मात्र दिशाहीन राहील हा बॉल. दंडित करण्यात येते. सूर्यकांत गुंड मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आपण त्यांना पाहतोय. 40+ खेळाडू मैदानावरती अजूनही तळ ठोकून उभा आहे. शड्डू टाकलाय त्यांनी, नांगरे टाकलाय, परंतु त्या दर्जाचा खेळ व्हायला हवा. धावा गोळा करावा लागतील, कारण मागील मॅच मध्ये जिथे धनंजय भोसले मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला परंतु धावाच आल्या नाहीत. शेवटच्या षटकामध्ये 22 ची आवश्यकता राहिली, जिथे मात्र सामना पराभूतीच्या छायाखाली जात असताना आपण जिथे पाहिलं होतं जो संघ स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. यावेळेचा बॉल बॅटची अति कडा घेतोय. चायनीज कट, रुबी कट, शॉर्ट फाईन लेग 38 सर्कल मध्ये उभा आहे, जिथे मात्र धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज वाढवल्यात. मंथन डाकी 1 षटक घेऊन आला आणि जिथे 3 विकेट त्याने प्राप्त केले. मॅचचं मोमेंटम शिफ्ट केलं. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली होती. सूर्यकांत गुंडने 2 षटका ठोकले होते सतीश देवकरच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. स्किट झाला बॉल. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत केवळ 23. या षटकामध्ये एकंदरीत पाहिलं तर केवळ 2 धावा आल्यात आणि 3 विकेट मंथन डाकेच्या नावावरती राहिल्या. 23 धावा धाव फलकावरती. एक ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः साई एकटा फायटर्स टीम बॅटिंग करते. थँक्यू. या स्पर्धेचे प्रमुख घटक मी विनंती करेन दादासो पाटील साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते उमेशजी शिंदे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. विशेष सन्मान आपण करत आहोत या व्यासपीठावरती. लवासा फायटरच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजाच्या विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, ज्यामध्ये 3 विकेट मंथन डाकीने मिळवलेले आहेत. उमेशजी शिंदे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. शैलेजी शिंदे साहेब यांचे बंधू या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. विशेष सन्मान उमेशजी शिंदे साहेब यांचा आपण करतो आहोत. गोलंदाजामध्ये फेरबदल करण्यात आलाय. संजय पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. 3रा गोलंदाज विशेष सन्मान या व्यासपीठावरती उमेशजी शिंदे साहेब यांचा आपण करतो आहोत. आदरणीय दादासो पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. जास्तीचा वेळ खर्च होतो याच्याकडे मी लक्ष वेधेन. जास्तीचा वेळ खर्च होतोय आणि स्वतः आयोजकातीलच एक टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. 12 मॅचेस कव्हर करायच्या आहेत आपल्याला. पुढचा चेंडू. या बॉल बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला तैनात आहे. सिंगल इथून मिळेल. प्रशांत मी आपलं लक्ष वेधेन. जास्तीचा वेळ खर्च करू देऊ नका. 12 मॅचचा शेड्यूल आहे. एक विशेष सन्मानानंतर आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतो आहोत. फलकावरती धावा जिथे मात्र बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या सिंगलच्या बरोबरीने 24. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. आणखीन एक झेल टिपण्यात आलाय.
जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं ते संपलंय. सूर्यकांत गुंड आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. आबासाहेब बोर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करूयात. या फंडा सीएचे ट्रॉफी सीबी ट्रॉफीचे आयोजक ज्यांचा एक विशेष सन्मान मी सनी गंभीर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. आणि मला वाटतं सीबी ट्रॉफी थोड्या दिवसामध्ये येते. त्याच्या तयारीला 13 आणि 14 फेब्रुवारी मध्ये ही स्पर्धा येत असताना पाहायला मिळणार आहे, ज्याचा तारीख देखील आपल्यापर्यंत आली आहे आणि फॉर्म देखील अवेलेबल होतील थोड्या दिवसामध्ये. सीबी ट्रॉफी ड्रॉक्स प्रीमियर लीग यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. विशेष सन्मान आबा भोर साहेब यांचा आपण करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण हे विशेष सन्मान करतो आहोत. धावफलकावरती बनल्या त्या 25 ऑन दी बोर्ड आहेत. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक आलाय. डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एक डाऊन निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन जोखीम बरी होती. नवीन बॅटर शरद दरेकर मैदानाच्या आतमध्ये आणि प्रफुल्ल मोरे ही जोडी पाहायला मिळते. सचिनजी फदाले साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. आपलंही हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सूर्यकांत गुंडला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. खरं तर एक असा खेळाडू ज्याला मात्र एका आजाराने त्रस्त आहे, तोपर्यंत तरी देखील सीएचे प्रीमियर लीग तो खेळतोय. सर्वाधिक मोठी उपलब्धी आहे. तुषार शेठ कुडाळ साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. अमोलजी हतकुंडकर साहेब यांना विनंती असेल, अमोल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. तुषार शेठ कुठार साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. धावफलकावरती 29 बनल्यात. 29 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक मंथन डाके चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 20 आणि तदनंतर पुढील 12 बॉल मध्ये केवळ 10 आल्यात. हा विशेष सन्मान आपण पाहतोय या स्क्रीनवरती होत असताना आदरणीय तुषार शेठ कुठार साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. 30 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर साई एकता फायटर्स. थँक्यू. 30 धावा धावफलकावरती आहेत. मंडप डेकोरेटर्स मी विनंती करेन काका यांच्याशी संपर्क साधा. संपूर्ण आयोजन समितीशी लवकरात लवकर. 30 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एक आकर्षणाची बाब या मैदानावरती असणाऱ्या पॅन्डॉल्स. या मैदानाला अगदी आपण पाहिलं तर डी इव्हेंटची ही बाउंड्री रोप्स, त्याच वेळेला प्रशस्त असं व्यासपीठ, गुणलेखकांचे बाहुबली, केवाळे गावचे सरपंच स्वतः. कशाला टेन्शन घ्यायचं कोणाचं. आमचे दादा आहेत सरपंच, स्वतः सरपंच आमच्या सोबत उपस्थित आहेत. परंतु केवाळ्याची मॅच ज्या वेळेला हरिग्रामच्या अगेन्स्ट लागते ना, त्यावेळेला पाहण्याजोगे राहत. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टीरक्षकाचा भेद घेतो. अवांतर चेंडू येतोय. तुर्भे विभागामध्ये जर का तुम्ही एका बाजूला तळोजे MIDC विभागामध्ये आलात तर तुर्भ्याची मॅच सर्वाधिक चर्चेचे विषय राहते. तुर्भे आणि अगदी त्याच्या समोर. यावेळेला बॉल हवेमध्ये राहिला. फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का. फलंदाज बाद. थँक्यू.
पाचवा फलंदाज बाद झालाय. 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. एका मागोमाग एक धक्के दिलेत. जिथे मात्र तळोजा विभागामध्ये तुर्भे आणि पिसारबेची मॅच चर्चेचे विषय राहते. हरिग्राम किवाळीची मॅच चर्चेचे विषय राहते. पेण तालुक्यामध्ये गेल्यानंतर दादर आणि कळवे ची मॅच जास्तीची चर्चेचे विषय राहते. उरण तालुक्यामध्ये आलात तर भेंडकळ गावाची मॅच भेंडकळ विरोधात चर्चेचे विषय राहते. आणि अगदी ही जी गावं आहेत ना, मग गोवटणे गावामध्ये एकाच गावामध्ये 3 संघ आहेत. त्यांची मॅचेस चर्चेचे विषय राहतात. धापलकावरती धावा बनल्या ते केवळ 31 ऑन दी बोर्ड आहेत. गोलंदाजी मार्क वरती जिथे आपण जितू भगत यांना आपण पाहतोय. यावेळेला वेगाने टाकला, उजव्या यशीच्या बाहेर ठेवला. मंथन बाउंड्री लाईन वरती जिथे मात्र चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना पाहायला मिळतो. हाशिरे गावाला बिलॉंग करणारा आणि एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. प्रसाद पाटीलच्या नेतृत्वामध्ये घडलेला हा खेळाडू आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे लवासा फायटर्सच्या माध्यमातून. धापलकावरती 32 आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर मैदानावरती संदीप घाडगे दाखल झालेलं पाहायला मिळाले. सिंगल मिळते, वेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथूनही येत असताना पाहायला मिळेल. जितू भगत एक उंच बुरा असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला थ्रो झाला परंतु धावा इथून मिळाल्यात. मी म्हणेन की विकेट साबूत राखली ही 72 आहे. कारण जिथे संदीप घाडगे मैदानावरती आपण पाहतोय डेंजर एंकडे ते धावत होते. संदीप घोडके पाहायला मिळतात. खरं तर एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि ऑलराऊंडर खेळाडू. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. हाफ आर्म पुल डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र घेतली जाणारी इथून एक सिंगल संदीप घोडकेला आपण पाहतो. स्ट्रायकर एंडला तो पाहायला मिळतो. 35 धावा धावलकावरती आहेत. साई एकता फायटर संघाच्या धावा आलेल्या नाही आहेत. धावांसाठीची धावा धाव वनदीपजी शेट्टी यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल बॅटचा स्टिकर द्यावा लागला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक सिंगल निश्चित, बॅकअप चांगलं मिळालंय. 2 धावा इथून पळून पूर्ण करण्यात येत असताना पाहायला मिळतील. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. कलेक्शन खराब झाला. जितू भगत धावा एकंदरीत 3 मिळाल्या. संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने वधारेल. 38 धावा धावलकावरती आहेत. थोड्याच वेळामध्ये जिथे मात्र आपण पाहिलं ना तर संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. तो एका बाजूला दैत्य शिपिंग या टीमला तुम्ही पाहणार आहात आणि वनदीपजी शेट्टी यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय. 38 म्हणल्यात. चला घाई करा, थोडासा वेळ जास्तीचा व्यतीत झाला या सामन्यामध्ये. फिल्डिंग करणारा संघ शेवटचा चेंडू या पूर्वार्धाती. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधू. खोलातला बॉल होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वेदांत चॅलेंज आणि एकदंत फायटर्स टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. वेदांत चॅलेंजर्स आणि त्याच्या अगेन्स्ट एकदंत फायटर्स. दित्या शिपिंगचे ओनर संदीपजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनल्यात. त्या 40-41 धावसंख्येचा टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. वेदांत चॅलेंजर्स आणि एकदंत फायटर्स. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिल्या मॅचचे पराभूत झालेला संघ एकदंत फायटर्स. स्वतः मला वाटतं सनी गंभीर खेळताना पाहायला मिळतील का. चला ड्रेस चेंज केला म्हणजे काका जिंकणार. मी म्हणेन की सनी गंभीर खेळले ना तर प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज दादासो पाटील यांच्या माध्यमातून लगवण्यात येईल. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो. एका बाजूला वेदांत चॅलेंजर्स आणि त्याच्या अगेन्स्ट मी विनंती करेन उमेशजी शिंदे साहेब यांना टॉस साठी. अगदी त्याच वेळेला सागरजी चाळके साहेब यांना विनंती करूयात. चला टॉस साठी आपण बोलतो आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे एकदंत फायटर्स 40 धावसंख्येचं लक्ष आहे. हॅलो चला टॉस साठी आणि क्षेत्ररक्षण शोधून घ्या. लवासा फायटर्स. चला आघाडीची जोडी येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. गोवटणे गावाचा मी नुकताच विचार केला होता त्याचा निशांत वर्तक
चला एका बाजूला निशांत वर्धक पाहायला मिळेल, एकदंत. चला टीम कॅप्टन त्वरित येऊ द्यात. चला घाई करा, दोन्ही टीमचे कॅप्टन येऊ द्यात. आणि आघाडीची जोडी लवाडचा फायटर. चला सतीश देवकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायला हवेत. मला वाटतं सतीश देवकर आणि मंथन डाकी येऊ शकेल. चला आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली. आपण टॉस करणार आहोत आणि एका बाजूला एकदंत फायटर्स या संघाने एक सामना पराभूत झाला आणि वेदांत चॅलेंजर्स एका बाजूला पाहायला मिळतोय. टॉस करण्यात येतो. एका बाजूला उमेशजी शिंदे साहेब यांना आपण विनंती करूयात, नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. टॉस करण्यात येत असताना पाहायला मिळेल वेदांत चॅलेंजर्स यांच्या सामना जिथे मात्र एकदंत फायटर्स. या टॉस आपण करूया. टॉस करण्यात येतो. काकांना मान दिलाय निशांत वर्तकने. हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. टॉस इथे जिंकला गेलाय तो वेदांत चॅलेंजर्स. निशांत वर्तक टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय घेशील पहिल्या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ आम्ही. ऍज अ टीम कॅप्टन म्हणून तो लीड करतोय संघाची बांधणी. आणि सीएचे प्रीमियर लीगची किती उत्कंठा होती तुला? सीएची प्रीमियर लीगचं जवळपास मी 7-8 वर्ष खेळलोय. दरवेळी आम्हाला एवढी आवड असते आणि आमचे माझे मित्र वगैरे परिवार आहेत ना, सर्व या मॅचसाठी काम मॅनेज करून वगैरे इथं बघायला येतात आवर्जून. आणि मला पण खूप आवड असते माझ्या ऑनर लोकांना जिंकून द्यायचा आणि चांगला खेळ करून दाखवायचा इथं. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? प्रथम टॉस जिंकलायस आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चांगला सामना पाहायला मिळेल का? कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल तुझा? आम्ही प्रयत्न करू 45च्या आतमध्ये थांबवायचा. अगदी जाता जाता महत्वाचा प्रश्न मी विचारतोय. ग्रामीण स्तरावरचे खेळाडू सीएचे प्रीमियर लीग मध्ये फॉर्म भरतात, सॅटर्डेला खेळतात, संडेला अनुपस्थित राहतात. त्यांना काय मेसेज देतील आणि खेळाडू खेळतील का? उद्याचा दिवसही गाजवतील का? त्यांच्यासाठी मेसेज काय असेल? त्यांनी तर मला वाटते की वर्षातून तुम्हाला एकच दिवस ही असते मॅच. त्यांनी आवर्जून दोन्ही दिवस खेळायला पाहिजे, जेणेकरून वर्षातून एकदा खेळतात तर त्यांचा परफॉर्मन्स आपल्या लीगमध्ये दिसला पाहिजे ना सर. असं तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा होता निशांत वर्तक. काका, पहिला मॅच सामना तुम्ही हारलात. पहिल्या मॅच मध्ये सनी गंभीर ड्रेस कोड्स मध्ये होते, त्यांनी ड्रेस रिमूव्ह केलाय. या सामन्याकडे कसं पाहताय? डू ऑर डायची मॅच आहे. पहिला सामना तुम्ही पराभूत झालात. नाही, पहिला सामना पराभूत झालो तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि सनीच्या ड्रेस कोडसाठी पण मी कधी काय हे घेतलेलं नाहीये. तो हा क्रिकेटचा पार्ट आहे. हार जीत क्रिकेटमध्ये होत असते. तर आम्ही जास्त स्कोअर मारायचा प्रयत्न करू. 55-60च्या आम्ही पुढे मारायचा स्कोअर करू. बघू का. काही चेंजेस केले तुम्ही संघामध्ये? काही चेंजेस आहेत? हा एका चेंजेस असेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. वेदांत चॅलेंज टीमने टॉस जिंकलाय. दे वेंट द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या समालोचन कक्षामध्ये आवाजामध्ये बदल करूयात आणि पुन्हा एकदा प्रवीणजी गायकवाड सरांचा आवाज ऐकू. धन्यवाद. तर धन्यवाद जयेश सर. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी. पहिल्या चेंडूवरती तोडफोड चालू झाली आहे. दर्शन डाकीच्या बॅट मधून वायडिश लॉंगॉकला एक दर्जेदार षटकार येताना आपण पाहिला. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं या ठिकाणी जारी आहे. आणि या चंद्रकांत हे महत्वाचं षटक टाकत असताना आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप कव्हर पॉइंटला सीमारेषा छेदतोय, तोडतोय, भेदतोय चेंडू. फायटर्स टीमच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक षटकार एक चौकार आलाय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर 10. फुल टॉस पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर हेड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन. खणखरीत चौकार. 4 रन.
फोटो सेशन आपण पाहत आहोत, कारण एका बाजूला संघ परास्त झाल्यानंतर आणि खास करून सनीजी गंभीर यांना पाहिलं तर भावी नगरसेवकाच्या लुकमध्ये ते आहेत आणि एका बाजूला नवी मुंबईचे आमदार दादासो पाटील साहेब यांच्यासोबत फोटो सेशन होत आहे. मॅचकडे वयात मॅच रंगात येत असताना पाहिला मी इथे लो स्कोरिंग सामना आहे आणि एक चांगला सामना बनेल यात ती मात्र शंका नाही. पहिल्या षटकात 21 आल्यात. आमच्या आयोजकांचे कष्ट, मेहनत आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली या शानदार क्रिकेटची स्पर्धा 14वा हंगाम मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना सीएचे प्रीमियर लीग 2026 आपण पाहतो आहे. विशाल शिंदे तर दुसऱ्या बाजूला मंथन डाकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंड वरती खेळतोय. मंथन डाकी महत्वाचं षटक, संदीप घोडके घेऊन येत असताना आपण पाहतोय. दर्शकांची देखील फार मोठी गर्दी या क्रीडांगणावरती होत असताना आपण पाहतो आहे. अखंडपणे 14 वर्ष चालू असलेली क्रिकेटची स्पर्धा. बॉलर तयार. ओ वाईट यॉर्कर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अनप्लेएबल डिलिव्हरी अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. टोटल वरती नजर टाकली तर 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी क्रिकेटची स्पर्धा. लॉंग ऑनच्या दिशेला फार मोठी दरी आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव येताना जी पाहायला मिळते. आज सगळे कामधंदे नक्कीच बाजूला ठेवून प्रत्येक जण या ठिकाणी मात्र क्रिकेटचा आनंद घेताना जो पाहायला मिळतोय. वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात क्रिकेटचे खेळाडू, सीएचे बांधव अगदी आपण पाहतोय. आणि या ती स्पर्धा आजपासून चालू झाली आहे. फुलटॉस त्या ठिकाणी आक्रमण केलंय. वाईडिश लॉंग ऑफला अगदी आपण पाहतोय. चेंडू फीड केला जाईल. पुन्हा एकदा सिंगल येते. टोटल वरची नजर टाकली धावा 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सन्माननीय आबासाहेब भोर साहेब अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. हे देखील एक सी पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आहे. सीएचे बांधवांना कायमच त्यांच्या माध्यमातून देखील संधी दिली गेलेली आहे आणि येणाऱ्या काळात त्यांची देखील क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अगदी आपण पाहतोय. आबासाहेब भोर क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, मनापासून स्वागत असेल. आमचे अनेक बक्षीसदाते, देणगीदाते मोठ्या संख्येनं या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून भेट देत आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेला. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. यावेळेला लॉंग ऑनला पुन्हा एकदा आक्रमण. टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. ग्रेट मॅच फिनिशर. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं गाजवणाऱ्या सतीश देवकर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. फक्त टेनिस बॉल क्रिकेट नव्हे तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडली सतीश देवकर यांनी. पुण्यनगरीपर्यंत हे नाव गजबजताना आपल्याला पाहायला मिळालं. अनेक अर्धशतक लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील ज्यांच्या नावावरती आहेत आणि पाठीमागचे काही हंगाम आपल्या फलंदाजीनं सीएचे प्रीमियर लीग देखील गाजवली. सतीश देवकर इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये.
जोरदार अपील आणि पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा देखील केली नाही सतीशांनी. क्रीज सोडली, एक विकेटचं होतंय पतन. शून्यावरती परतताना पाहायला मिळतोय सतीश देवकर. गरज काय मॅच रंगली आहे, काय सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला साई एकता तर दुसऱ्या बाजूला लवासा फायटर्स. या दोन टीमची झुंज आपण पाहतो आहे. कमी धावसंख्येवरती देखील हा सामना रंगवला जातो आहे आणि क्रिकेट रसिकांना असेच सामने अपेक्षित असतात. कोणी जिंको कोणी हारो, रोमहर्षकता क्षणाक्षणाला पाहायला मिळावी ही क्रिकेट रसिकांची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा मात्र या सामन्यात देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सतीश लवकर परतल्यानंतर हा टर्निंग पॉइंट ठरणार का, मोठं प्रश्नचिन्ह समोर मात्र तयार झाले. शेवटचे 13 चेंडू 18 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आणि न्यू बॅटर प्रशांत मोरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. सीबी ट्रॉफी कमिंग सून 14-15 फेब्रुवारी 2026. 14 फेब्रुवारी 15 फेब्रुवारी यावेळेला पिकअप केला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शानदार षटकार. संपूर्ण संयोजकांनी केलं. त्यामध्ये सतीशजी देवकर असतील, दादासाहेब पाटील असतील, सुधीर चव्हाण असतील, संजय जिमूर आहेत, अमित खातू, सुनील गंभीर आमचे सनी आहेत, दैवत डोंगरे, संतोष सावंत, शैलेश शिंदे, अमोल हातनोळकर, सचिन वारंगे, श्री रत्न पारखे, बाळासाहेब भोईंकर आणि दिगंबर पाटील ही आमची या आयोजन टीम अगदी आपण पाहतोय अथक परिश्रम आणि मेहनत घेताना पाहायला मिळाली. 14व्या हंगामात ही क्रिकेटची स्पर्धा पोहोचली आणि या वर्षीचं आयोजन देखील दर्जेदार आपल्याला पाहायला मिळत आहे. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा पिक केला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एक दर्जेदार षटकार आपल्या बदलताना पाहायला मिळेल. 11 चेंडू 6 धावा. पहा सामना कोठे होता आणि कोठून कुठपर्यंत पोहोचला. 2 षटकारांना सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकलं, बिघडून टाकलं. विशाल शिंदे स्ट्राइक एंड वरती. ओ हा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर 1 धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. समीकरण 11 चेंडू 5 धावा या मॅचचं समीकरण. लवासा फायटर्स मजबूत पकड धारण करताना मॅच मध्ये लीडिंग एज लागली होती. सिंगल प्राप्त केली जाईल. ओ चेंडू निसटलाय, सटकलाय आणि त्यानंतर हळूहळू सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. येतोय चौकार.
साठी केवळ एका धावेची गरज लवासा फायटर टीमला. यावेळेला कॉल तर केला, यस नो वेट, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. फक्त एका धावेची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एका धावेसाठी देखील झुंजवलं जाईल. मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप महत्वाची चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय साई एकटा आहे, दुसऱ्या बाजूला लवासा फायटर्स. लवासा फायटर्स मजबूत पकड धारण करत असताना केवळ एका धावेची गरज. आणि यावेळेला मात्र ही सिंगल पूर्ण होईल. डायरेक्ट हिट, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज आणि मॅच संपली. एक